हॉटेल लिलावात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली गेली असं शिरसाट यांनी म्हटले। हॉटेल लिलावाची 7वी वेळ होती असंही संजय शिरसाट म्हणाले। टक्केवारीवाल्यांनी बदनामीचं काम करू नये असंही संजय शिरसाट म्हणतात। संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। हॉटेल लिलावाची ही 7वी वेळ होती असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। हॉटेल लिलावात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। 67 कोटी रुपयाला संभाजीनगरमधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते। या महाराष्ट्रामध्ये कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंगमधून आले? कुठल्या कमिशन दलालीमधून आले? एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहानी दिले? जे 50-50 खोके आए थे उनको ज़्यादा मिला क्या? अशा अनेक गोष्टी का ऑप्शन सगळं आहे। हे लागत 67 कोटी रुपये मंत्र्याचा मुलगा हॉटेल विकत घेतो। तुमची मुलं बाळं घेऊ शकतात का? हॉटेलची किंमत 67 कोटी रुपये आहे। 75% लोन ही बँक देणार आहे। म्हणजे बँक लोन किती देणार आहे? जवळपास 50 कोटी ते 55 कोटी रुपये हे लोन आहे। आणि त्याच्यानंतर 5 भागीदारांनी मिळून त्यांच्या हिस्सेला आलेली रक्कम किती आहे? तर 3 ते 3.5 कोटी रुपये त्यात टाकायचे। 10 वर्ष ते हॉटेल रन करायचे, बँकेचे पैसे फेडायचे, तेव्हा कुठं त्यांना लाभ होणार आहे? 10 वर्षानंतर। अहो, आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये? तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं? भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या। 1 महिन्यामध्ये आता 25% रक्कम भरायची। त्यांच्या हिस्सेला जे काही 3-3.5 कोटी रुपये येतील ते लोक भरतील। त्याच्यानंतर बँक जे लोन देईल ते बँक लोन कोर्टामध्ये जमा होईल आणि त्याच्यानंतर ते पोझिशन मिळेल आणि त्याच्यानंतर तो व्यवहाराला सुरुवात होईल। रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना, ते अशी बडबड करतात। कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी, पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा